नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर आज मी तुम्हाला छान असं डाळ दोडकं दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर एकदम सोपी रेसिपी पद्धत आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया. इथं फक्त 2 चमचे हरभरा डाळ भिजत घातलेली होती. चांगलं 2-3 तास असं सकाळी लवकरच असे भिजत घातलेली होती. भाजीचा टाईम होईपर्यंत, रेसिपी व्हिडिओचा टाईम होईपर्यंत व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तुम्हाला जर लवकर बनवायचे असेल तर रात्री भिजत घालू शकता. ते पाणी काढून घेऊ. थोडंसं सुक्कं वाटण, कोथिंबीर घेतलेली, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि लसूण त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पाणी टाकायची गरज नाही. दोडके बारीक कट करून घेतलेले, वरच्या अशा शिरा काढून टाकायच्या. हे देठाकडच्या भागे दोन्हीकडचे काढून टाकायचे. या पद्धतीने कट करून घ्यायचं. भांड्यामध्ये तेलामध्ये मोहरी, त्यानंतर जिरे, बारीक कट केलेला कांदा व्यवस्थित असा मोठ्या आचेवर परतून घ्यायचा. कच्चा नाही राहू द्यायचा. एकदम कलर बदलू द्यायचा त्याचा. व्यवस्थित रंग बदललेला आहे. असंच रंगावर कांदा परतायचा, म्हणजे गुळचट लागत नाही. कांदा जर कच्चा राहिला तर गुळचट अशी चव लागते. यामध्ये सुक्कं वाटण गॅसची आच एकदम बंद केलेली आहे. असं यामध्ये घरगुती मसाला, काळं तिखट, हळद मिक्स करून घ्यायचं. यामध्ये हे दोडक्याच्या फोडी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये ही डाळ, एखादा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पाणी यामध्ये दोडकं डाळ शिजल आणि रस्सा राहील एवढं पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ. उकळी येण्यासाठी गॅसची आच मोठी केलेली होती. आता गॅसची आच मंद करायची. त्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून मंद आचेवर एक 8 मिनिटं शिजून घेऊ. 8 मिनिटं झालेले, झाकण काढून टाकलेलं. गॅस बंद करते. आता यावर कोथिंबीर. मस्त असे डाळ दोडकं तयार झालेलं. जेवढं दिसायला छान दिसत आहे तेवढं खायला एकदम टेस्टी असं. नक्की बनवून पहा अशी डाळ दोडक्याची भाजी. कशी झाली हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा, लाईक करत जा. आणि जे हाईप असतं त्यावरही, मोठ्या व्हिडिओवर हाईप येतं ना, त्यावरही क्लिक करत जा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा डाळ दोडकं माझ्या पद्धतीने. आणि कसं झालं ते मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ शेअरही करत जा.